इतकं छळलंय ना तिने मला की कधी कधी असं वाटतं की काहीतरी चमत्कार घडावा आणि ती निघून जावी माझ्या आयुष्यात। राधिका वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय, त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। अरे यार हे काय होऊन बसलं, मी उगीच रागाच्या भरात काहीतरी बोललो आणि लगेच हे असं। नाही पण राधिकाला काही व्हायला नको, मला असं मनापासून नाही वाटत। तेव्हा प्लीज राधिकाला हार लागलेलं नसू दे, ती बरी आहे ना? भैया जरा जल्दी चलाओ प्लीज। जेनी रडू नकोस शेन, काय झालं एवढं, प्लीज सांग ना। खूप ब्लिडिंग झालंय मॅमला, माझ्या डोळ्यासमोर गाडी आली, गाडीमध्ये बस तू रडू नकोस, बस 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 रडू नकोस प्लीज। तू तू ठीक आहेस ना? आम्ही एकत्रच होतो सर, मी जस्ट विचारायला गेले आणि जेनी पाणी पाणी घे आधी। शांत शांत। बरं मला सांग, वहिनींना किती लागलंय? खूप लागलंय, त्यांचं डोकं खूप ब्लिडिंग झालंय, शिजवणे मुव्हिंग, त्या डोळे पण उघडत नाहीये। डॉक्टर असेल आतमध्ये, मी बघतो सर। नाही सर 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 माझं ऐका, ऐकून घ्या। डॉक्टर आतमध्ये आता ट्रीटमेंट करतायत। हा आपण असं डायरेक्ट जाऊन बोलणं योग्य नाहीये। लेट हिम कम आउट, आपण त्यांच्याशी बोलू। हो आपण त्यांच्याशी बोलू, वहिनींना काहीही होणार नाही। प्लीज 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 आता प्लीज सगळ्यांनी शांत व्हा प्लीज, वहिनींना काहीही होणार नाही। हा पण हालत पण नाहीये, एकदम अनकॉन्शियस झालं आणि खूप लागलंय सर। आय होप काय त्यांनी काहीच होणार नाही हा वहिनींना, भेटणार आता आपल्याला पटकन। मावशी यार लवकर सांग ना, काय झालंय? शनाया, टॅरो बघताना मावशीला डिस्टर्ब करायचं नसतं, नाहीतर पत्ते उलटे पडतात। हो, आणि मग होत्याचं नव्हतं होतं आणि जे नव्हतं तेच होतं असं होतं। केडे यार, काहीतरी स्टुपिड बोलू नको, आधीच मला काही कळत नाही। मावशी सांग ना प्लीज। महाभयंकर, व्हॉट इज महाभयंकर? व्हेरी व्हेरी डेंजरस। हो नो, काय होणार आहे मावशी? अगं तुझे कार्सच सांगतायत तू खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये येणार आहेस। तर अजून कुठला प्रॉब्लेम? हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे। एक गोष्ट तुला वाचू शकते, कुठली? तुला सामोपचाराने घ्यावं लागेल। सामोसाचार? सामोपचार नाही ग, सामोपचार, अंडरस्टँडिंग। म्हणजे तुला शांतपणे म्हणजे अगदी चांगुलपणाने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल, बरोबर मावशी? ओके, शांतपणे, चांगुलपणाने, पण कसा? आतापर्यंत तू ज्या काही गोष्टी केल्यास ना, त्या सगळ्या तुला अंडू कराव्या लागतील। अंडू करायला लागतील? त्या कशा करणार मी? अगं घरी बसून काहीच होणार नाही शनाया, मी तुला सिरियसली सांगतो, तुला एकदा राधिकाला भेटावं लागेल। नो वे, मी नाही राधिकाला भेटणार, मला भीती वाटते। अरे यार असं करून कसं चालेल यार? म्हणजे आता बघ ना, तिचा ऍक्सिडेंट झाला तर ऑफिस मधले सगळे जाऊन तिला भेटले असणार, तिथेच असणार सगळे, फक्त तू सोडून।
म्हणजे डाऊट तुझ्यावर नाही का येणार. म्हणजे आणि माझ्यावर डाऊट आला की पोलीस मला पकडणार. तुझे कार्ड्स तर असंच सांगतायत की असं होऊ शकतं. ओ नो नो नो, पण मी नाही भेटू शकत यार तिला. मला भीती वाटते. मला माहित पण नाहीये ती कुठे आहे. तू एक काम करू शकतेस, भ्रमणध्वनीचा वापर करू शकतेस. ब्रह्मध्वनी. अरे यार, हे घे मोबाईल मोबाईल. ओके. हे तू मोठे मोठे शब्द नको वापरूस ग. मी गॅरीला फोन करू. गाडीला नको. तू 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 ऑफिस मधल्या कोणाला तरी फोन कर ना. हा, रश्मी. हॅलो रश्मी. हाय, मी शनाया बोलतेय. ऐक ना, राधिका मॅमना काय झालं? राधिका मॅमना काय झालं ग? ऍक्सिडेंट? हो नो, कसा? हॉस्पिटल मध्ये? कुठल्या? हो, मी जाऊन भेटून येईन ना. ओके, थँक्स, बाय. कळलं ती कुठे आहे. मी जाऊ खरंच? जा. मावशी, प्लीज ब्लेस मी. आय नीड दिस करेज. माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे बेटा. थँक्स. केडा विश मी लक बरं. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्स. शनाया, कम ऑन, यू कॅन डू दिस. बी ब्रेव. पोलीस तुला नाही पकडणार किंवा पकडणार. मी जाते. केड्या, जमेल ना रे हिला? 100% माती खाणार. हा? कशी आहे राधिका? का जायला तिला? कशी आहे? बरी आहे ना ती? आता काहीच सांगू शकत नाहीये. डॉक्टर आतमध्ये अजून तपास करते. बाबा बाबा तुम्ही जरा बसा. आई बसा जरा. कसं बसणार श्रेयस? जोपर्यंत सुनबाईला बघत नाही तोपर्यंत आमच्या जीवात जीव राहणार नाही. काय काय झालं? कशी आहे राधिका? आता बरी आहे का? मला भेटता येईल का तिला? गुरु 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 शांत हो. असा कसा शांत हो आनंद? तिला एक्झॅक्टली काय झालं मला कोणी सांगेल का? गाडी गाडी काय धडकली कशाला की ती काय पडली? काय झालंय काय नक्की? गुरु सर तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा सगळेजण पॅनिक झालो ना तर काहीच कळणार नाही कोणाला. डॉक्टर आतमध्ये ट्रीटमेंट करतायत, बाहेर आल्यानंतर आपण बोलू त्यांच्याशी. हे का झालं हो? राधिकाच्या बाबतीत असं का बरं झालं हो? एवढी संकट तरी अंगावर झेलली. आता एवढं मोठं संकट बाबा. नाही, मला दुपारी फोन आला होता तिचा. घाबरल्यासारखं वाटत होती पण नेमकं काय झालं हे कळायला मार्गच नव्हता. हॅलो डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर काय झालं डॉक्टर? आपण त्यांचे नातेवाईक आहात का? हा, मी नवरा त्यांचा. काय काय झालं एक्झॅक्टली? नाही, त्या फार गंभीर आहेत. त्यांच्या डोक्याला फार जबर मार लागलेला आहे आणि ऍक्सिडेंटची केस आहे. त्याच्यामुळे डोक्याला खूप मार लागले आणि ब्लडही खूप लॉस झालाय. नाही, आता काय करायचं डॉक्टर? म्हणजे तुमचं काय मत आहे? हे ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. काय की हातापायलाही जबर मार लागलाय. आपण एक्सरे काढलाय, त्याचे रिपोर्ट येतीलच. ते तपासून पाहावे लागतील की पुढे काय करायचं ते. पण डोक्याला जबर मार लागल्यामुळे ऑपरेशन लगेच करावं लागेल. त्यासाठी काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. तुमची सहीही लागेल. हो हो, मी इथेच आहे. मी करतो सगळं. डॉक्टर मी तुमच्या पाया पडते. डॉक्टर मला राधिकाला वाचवा बरं. मी तुमची उपकार कधी नाही विसरणार. हे पहा आई, उपकाराची काही गोष्ट नाही. पेशंटला बरं करणे आमचं कामच आहे. आम्ही त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो आहोत. पण ही हिट अँड रनची केस आहे, त्यामुळे पोलिसांनाही कळवलंय. ते येतीलच इतक्यात. तोपर्यंत आम्ही ऑपरेशनची तयारी करतो. आई काऊन बसलं ग? आई तुम्ही जरा बसा. बाबा बाबा बसून घ्या. शांत हो. बस बस. तुम्हाला पाणी आणू का आई? हा? बाबा पाणी हवं. नाही नाही, मी ठीक आहे. राधिका सुभेदारचे नातेवाईक कोण आहे? मी त्यांचा नवरा.
अपघात कसा झाला आणि त्यावेळी तुम्ही तिथे हजर होता काय? नाही मी नव्हतो. सर आय वॉज देअर. मी होते. आपण मी जेनी, मी मॅमच्या ऑफिसमध्ये काम करते. नेमकं काय घडलं ते तुम्ही सांगू शकता? मी आणि मॅम आफ्टरनून मध्ये केबिन मध्ये बसलो होतो. आता मला ऍक्सिडेंट झालाय. जेनी आपल्याला निघाला. येस मॅम मी येते. एक्सक्यूज मी, या तुम्ही एका लहान मुलगा स्मॉल बॉयला पाहिलं का? आय गेस इथे एक ऍक्सिडेंट झालाय. अच्छा, म्हणजे नीनाबाई फोन करणाऱ्या व्यक्तीचा या अपघाताशी संबंध असू शकतो. ज्या गाडीने मॅडमना धडक दिली ती व्यक्ती आणि फोन करणारी व्यक्ती एकच असू शकते. ठीक आहे, आम्ही आमच्या कामाला लागतो. जिथे घटना घडली त्या स्थळी चौकशी होईलच. शिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती व्यक्ती कोण आहे ते आपल्याला कळेलच. अरे वा मावशी, तू काम करायला लागलीस. आणि तू मोबाईलवर खेळत बसलायस. जरा बघ ती शनाया आधी की नाही. तिचा फोन आला का? नाही ना, कधीची वाट बघतोय. मलाही टेन्शन आलाय. आता फोन केला नाही तिने अजून. हो ना यार. वाजला. हा? शनायाचाच फोन आहे. ओ हा बोल. यार खूप टेन्शन वाली सिच्युएशन झाली यार. मी राधिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, तिथे आली आणि इकडे गॅरी जेनी ऑरेंज सगळे आले आणि पोलीस पण आले. काय पोलीस आले होते? ओके, म्हणजे ओके, बरं केलंस बरं केलंस. तर तू ये परत पटकन ये. हो हो. काय झालं? अगं तिकडे हॉस्पिटलमध्ये पोलीस आले होते म्हणाली. बापरे, किड्या, ते पोलीस आपल्याला तर नाही ना पकडणार? अगं आपल्याला कशाला पकडतील? आपण काहीच केलं नाहीये ना. अरे पण ते शनायाने केलंय ना. हो यार, आणि आपण तिचे मित्र आहोत. कधी कधी भाजीत भेंडी बरोबर टोमॅटो पण कापला जातो. आनंद, काय काय झालं? कशा आहेत वहिनी? खूप क्रिटिकल आहे सिच्युएशन. डॉक्टर काय म्हणतायत? त्या म्हणतात की ऑपरेशन करावं लागणार आहे. त्याची तयारी चालू आहे आता. आता काय करावं लागेल? सर तुम्हाला 50,000 ऍडव्हान्स भरावा लागेल. हे औषध आहेत, तुम्ही खालच्या मेडिकलमध्ये जाऊन आणू शकता. औषध आहे? हो ओके, मी 50,000 मी भरतो. कार्ड पेमेंट चालेल का? माझ्याकडे कार्ड आहे. खालच्या ऑफिस. पण याच्यात औषधाशिवाय पण बाकी खूप काही येते. ऑपरेशनचं हो सगळं आणतो. चल चल चल. आनंद, आई आणि सगळे कुठे आहेत? ते इथे राईटला आहेत. बरं, मी आज हो आलं. हे अचानक कसं घडलं सगळं? राधिकाचा असा कसा ऍक्सिडेंट झाला? मुळात तिथे का गेली होती? कोणी खोटा फोन केला? कोण असेल तिच्या एवढा वाईटावर? शनाया पण तेव्हा बाहेर गेली होती. नाही, शनाया हे असलं काही करणार नाही. फोन करू का तिला?
माली कुठे? दादा अजून ऑपरेशन चालू आहे. काय झालं आता? बऱ्यात का त्या? ऑपरेशन इज ओके बट शी इज इन कोमा. त्या कशालाच रिस्पॉन्स देत नाही आहेत, त्यामुळे मी अजूनही सांगू शकत नाही की त्या आउट ऑफ डेंजर आहेत. लेट्स होप फॉर द बेस्ट. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करीत आहोत. काय झालं राधिकाच्या आयुष्यात? नर्स, मी त्यांना बघू शकतो का? सॉरी, तुम्ही आता भेटू नाही शकत, पण तुम्ही या काचेतून बघू शकता त्यांना. जेनी, हे थोडी चहा घे. नको मला प्लीज. जेनी घे, थोडं बरं वाटेल. घे. समान होतील ना ठीक? ज्यांनी काहीच नाही होणार. राधिका मॅडम आपल्याला जसे होते तसे तर तसेच भेटणार आहे. बघ, देवावर भरोसा ठेव. सर त्याच्यावरच तर ट्रस्ट आहे आता. ज्यांनी एक सांगू का तुला? तुला पण थोडा रेस्टची गरज आहे. तू जा, थोडा वेळ घरी जा. No, sir. I can't go from here. मी काय बोलतो, घरी जा, थोडा आराम कर, मग परत ये. आणि मग तुझे घरचे पण तुझी काळजी करत असतील. No, sir. मॅमला अशा कंडिशन मध्ये सोडून नाही जाऊ शकत सर मी. प्लीज डोंट आस्क मी टू गो. जेनी, ऐक. इथे काही झालं, काही वाटलं, मी स्वतः तुला फोन करणार. प्रॉमिस. जा घरी. ऐक माझं. मी सोडू का तुला? नाही, इट्स ओके. बट सर प्लीज मला सगळे अपडेट्स द्या, नाही तर आय वोंट फील गुड ॲट होम सर. प्लीज प्रॉमिस. मी तुला सगळं मेसेज करतो, सगळे अपडेट्स देतो, आणि काही वाटलं तर फोन सुद्धा करतो. ठीक आहे सर. मला नको आहे. जा, नीट जा घरी, आणि पोचल्यावर फोन कर. ठीक आहे? येस सर. आराम करा. बाय सर. बाबा, तुमचंच तर घर आहे ना. घरात मोठी माणसं असती ना का बरं वाटते. अहो, तुमचा डबा पण भरून ठेवला. किती करतेस माझ्यासाठी? दगदग होत असेल ना तुझी? आई बाबांना सोडून, आपल्या इथल्या माणसांना सोडून तू कुठेही जाऊ शकणार नाही. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत. त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावं. इतकं छळलंय ना तिने मला की कधी कधी असं वाटतं की काहीतरी चमत्कार घडावा आणि ती निघून जावी माझ्या आयुष्यात.